या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण वैशाली पाटील मॅडम यांचं हे सर्टिफिकेट आपल्याला दिसतंय, जे राज्य लेवलचं त्यांचं प्रथम दर्जाचं हे सर्टिफिकेट आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा वैशाली मॅडमनी या ठिकाणी नामांकन मिळवलेलं आहे आणि त्या नॅशनल स्तरावरती सुद्धा प्रगती केलेली आहे। वैशाली शिवकुमार चौघुले उर्फ वैशाली पाटील मॅडम आजच्या त्या आहेत आणि नेहरू नगर येथील आणि पिंपरी चिंचवड मधले पहिले स्विमिंगचे प्रशिक्षक सन्माननीय PD पाटील सर यांच्या त्या कन्या आहेत। आपण त्यांच्याशी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण संवाद साधत आहोत। वैशालीताई पाटील मॅडम उर्फ वैशालीताई शिवकुमार मॅडम, नमस्कार मॅडम। मॅडम, तुमचा जो सहभाग आहे स्विमिंग मधला, जो तुमच्या दोन्ही भगिनी ज्या ठिकाणी सहभागी झाल्या आणि तुमच्या माध्यमातून खरं तर पिंपरी चिंचवडला शिवछत्रपती पुरस्कार या ठिकाणी मिळण्याची प्रक्रिया घडली, तर तुमचं स्विमिंगच्या लाईफ संदर्भात काय सांगाल? स्विमिंगचं लाईफ म्हणायचं तर आम्ही लहानपणी वडील कोच असल्यामुळे मी लहानपणीच शिकलो आणि त्याच्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेता मग नंतर मी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली। तर पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम इथे मी महिला जलतरण प्रशिक्षिका म्हणून 1992 पासून 2014 पर्यंत म्हणजे जवळजवळ 12 वर्ष मी हे महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम करत होते। तसंच इथे ज्या कंपन्या आहेत की जसे की टेल्को, बजाज, सेंचुरेंका यांचे जे उन्हाळी शिबिर होतात तर त्यातही मी मुलींना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि अनेक वयोगटातील जसं की 52 वर्षाच्या 56 वर्षाच्या महिला देखील माझ्याकडनं पोहायला शिकलेल्या आहेत। मॅडम, तुम्ही हे प्रशिक्षण देताना म्हणजे मुलींचा अनुभव काय होतो किंवा त्यांना थोडंसं अडचण वाटते? स्विमिंग हे थोडंसं वेगळ्या धाटणीचा व्यायाम, वेगळ्या धाटणीचा हा स्पोर्ट्स आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही अडचणी संदर्भात काय चर्चा करतात का लेडीज? हो, पहिल्यांदा म्हणजे तर मुली पाण्यात उतरायलाच घाबरतात किंवा लाजतात असं असतं। मग तर त्यांची भीती मी स्वतः पाण्यात उतरून त्यांना अगदी पर्सनली शिकवत होते, आताही शिकवते आणि म्हणजे ज्याला ज्याप्रमाणे पाण्याची भीती असेल तर कोणाला खोल पाण्याची भीती असते, कोणाला डाईव्ह मारायला घाबरत असतात काही मुली, तर त्यांच्या ज्या समस्या असतील त्याप्रमाणे मी त्यांना तसं प्रशिक्षण देत होते। मॅडम, तुम्ही आरोग्याच्या संदर्भात काय सांगाल की स्विमिंगमुळे काय फायदा होतो? स्विमिंग हा असा एक व्यायाम प्रकार आहे की आपण असं म्हणू शकतो की डोक्यापासून अगदी पायापर्यंत की प्रत्येक अवयव तुमचा ह्या व्यायाम प्रकारात वापरला जातो आणि प्रत्येक अवयवाचाही व्यायाम होतोच। की जसं की आपण दुसरे खेळ बघितले की त्या ठराविक अवयवाचं आपण व्यायाम होतो, तर इथे असं नाही की तुम्ही पाण्यात उतरल्यानंतर तुमचा प्रत्येक अवयव हा वापरला जातोच, त्यामुळे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे असंच मी म्हणेन। निश्चितच मॅडम, या ठिकाणी मॅडम तुम्ही ज्येष्ठ आहात PD पाटील सरांच्या घराण्यातले आणि तुमच्या माध्यमातून खरं तर पिंपरी चिंचवडला शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचं योगदान तुमचं आहे, तर त्या दिदीचं जे शिवछत्रपती पुरस्कार आहे तर त्या संदर्भात तिची काय ऍक्टिव्हिटी होती आणि तुम्ही काय निरीक्षण करत होता त्यावेळेला, काय सांगाल? त्यावेळेला म्हणजे ती इथे तर मगर स्टेडियमवरच तिचा सराव चालायचा, त्याच्यानंतर ती बालेवाडीचं जे क्रीडा संकुल होतं तिथेच ती निवासी काय म्हणतात हॉस्टेल, तिथे ती राहायला होती आणि तिची सगळी जडणघडण म्हणजे तिथेच पुढची जी आहे की पुरस्काराच्या दृष्टीने म्हणा तर ती तिथे झाली, पण त्याचं जी प्राथमिक अवस्था म्हणता येईल ती मात्र पूर्णपणे मगर स्टेडियमवर झालेली आहे। म्हणजे तुमच्या स्विमिंग क्षेत्रातल्या करिअरमुळे तुम्ही आज राष्ट्रीय स्तरावरती प्रगती करत असताना दीदींनी पाहून तिच्यातून प्रेरणा घेऊन ही घडली असं म्हणता येईल का? हो, म्हणता येईल आणि त्याच्या पुढे जाऊन तिचं योगदान जास्त आहे। सगळे बाकीचं जे एफर्ट्स आहेत ते तिने केलेले आहेत। मॅडम, आजकालचे ह्या पिंपरी चिंचवड मधलं जे स्त्रियांचं क्रीडा योगदान जे आहे त्या संदर्भात काय सांगाल? तसं बघायला गेलं तर पिंपरी चिंचवड हे पुण्यापेक्षा थोडंसं असं मागे, म्हणजे क्रीडा क्षेत्रात म्हणायचं तर थोडंसं मागे पडलेलं आहे। तर
अजूनही पालकांचा सहभाग वाढला पाहिजे आणि पालकांचा सहभाग वाढला की निश्चितच मुलंही त्यांच्यात आवड निर्माण होईल आणि तेही खेळात प्रगती करतील. निश्चितच आपण चांगलं योगदान या ठिकाणी दिलंय, त्याबरोबर चांगलं मार्गदर्शनही या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने आपण केलेलं आहे आणि ह्या पिंपरी चिंचवडच्या क्रीडा विकासामध्ये आपलं योगदान निश्चितच मोलाचं ठरेल अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद मॅडम. थँक्यू.